खीरकुर्मा किंवा शेवयांची खीर बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे 1 लिटर दूध गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये केशरच्या कांड्या ॲड केलेल्या आहेत. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग आपल्या आवडीप्रमाणे साखर घालायची आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे. इथे मी एका वाटीत थोडेसे मनुके भिजवून ठेवले आहेत आणि एका वाटीत बदाम, पिस्ता आणि चारोळी भिजवून ठेवलेला आहे. तुमच्याकडे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट वापरू शकता. इथे बदामाची सालं काढून त्याचे असे काप करून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवं असल्यास इथे खजूर किंवा भिजवलेली खारीक सुद्धा वापरू शकता किंवा अक्रोड आणि काजू सुद्धा ॲड करू शकता. असे मोठे काप करायचे, जास्त क्रश करायचं नाही, कारण जर अगदीच छोटे तुकडे असतील तर ते तळताना जळण्याची शक्यता असते. त्यानंतर आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत. इथे मी 1 चमचाभर तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तूप गरम झाल्यानंतर आपण हे नट्स फ्राय करून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी मी चारोळी, बदाम आणि पिस्ते फ्राय करून घेणार आहे. अगदी 2च मिनिटं लागतात. 2 मिनिटात लगेचच हे फ्राय होऊन जातात. आणि त्यानंतर आपण हे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मनुके ॲड करायचे आहेत, कारण मनुके लगेचच फुलतात आणि मग ते करपतात, म्हणून ते शेवटी ॲड करायचे आहे. मनुके फुलायला लागल्यानंतर ते लगेच काढून घ्यायचे आहे. आणि याच पॅनमध्ये आपण शेवया लालसर होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत. आता मी याच्यामध्ये थोड्याशा शेवया घेऊन त्यांना लालसर होईपर्यंत परतून घेणार आहे. खिरीमध्ये शेवयांची क्वांटिटी नेहमी कमी ठेवावी, नाहीतर जास्त झाले तर मग ते दूध सोक करून घेतात आणि खीर खूप घट्ट बनते. आता आपण गरम केलेल्या दुधामध्ये शेवया ॲड करायच्या आहेत आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस चालू करून 1 उकळी येऊ द्यायची आहे. आता दूध उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मगाशी फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स ॲड करणार आहोत आणि त्याचबरोबर वेलची पावडर ॲड करायची आहे आणि अजून 1 मिनिटभर याला शिजू द्यायचं आहे. एक ड्रायफ्रूट घातल्यानंतर 1 मिनिटभर याला शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. अर्ध्या तासानंतर बघू शकता खिरीला छान कलर आलेला आहे. आता आपण त्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. खीर सर्व करताना आपण मगाशी जे फ्राय केलेले अर्धे ड्रायफ्रूट ठेवले होते ते ॲड करायचे आहेत. त्याच्याने छान एक क्रंची फ्लेवर येतो.